आघात प्रेमाचा. लेखिका प्रिया उंबरकर. वाचक स्वर सिद्धी गायकर. ध्रुव शांत झोपला होता. तितक्यात त्याच्या मोबाईलची रिंग वाजली. कोण फोन करतंय यार सकाळी सकाळी? फोन हाताशी लागला तसा त्याने अर्धवट झोपेतच फोन रिसीव्ह करून कानाला लावला. हॅलो ध्रुव, आम्ही ना 15-20 मिनिटात कोल्हापूरमध्ये पोहोचू. तुम्ही निघालात का घरून? रागिणी म्हणजेच अंतराच्या आईचा आवाज त्याच्या कानावर पडला. तसा तो खडबडून उठून बसला. त्याने लगेच मोबाईलच्या स्क्रीनकडे पाहिलं आणि जोरात स्वतःच्या कपाळावर हात बडवून घेतला. ओ शिट, मी कसा विसरलो. आईने मला आज यांना स्टेशन वरून आणायला सांगितलं होतं. ध्रुव, तू तो गया बेटा. ध्रुव, आवाज येतोय का तुम्हाला माझा? हा मामी, येतोय येतोय. डोंट वरी, तुम्ही तिथे उतरायच्या आत पोहोचतो मी. ओके ओके, ठेवते मग फोन. काल दुपारनंतर सगळेच आपापल्या कामाला लागले होते. गुरुजींना विचारलं असता त्यांनी दुसऱ्या दिवशीचा संध्याकाळचा मुहूर्त चांगलाय असं सांगितलं आणि त्यानुसार सगळेच कामाला लागले. आज लगेचच दुपारनंतर त्यांच्या हळदीचा प्रोग्राम होणार होता. संध्याकाळी लग्नाच्या विधी पूर्ण केल्या जाणार होत्या. सगळे कार्यक्रम घरातल्या घरातच असल्यामुळे पटापट मॅनेज करणं सोपं झालं होतं. ताराने कालच माहेरी फोन करून सक्षमच्या लग्नाचं आमंत्रण दिलं. पण अजय कामानिमित्त दिल्लीला गेला होता. त्यामुळे असं अचानक येणं त्याला तर शक्य नव्हतं. अशोक सुद्धा थोडेसे आजारी होते, त्यामुळे ते सुद्धा येऊ शकत नव्हते. फक्त रागिनी आणि अंतरा दोघीच लग्नाला येणार होत्या. खरं तर अंतराची तर अजिबात इच्छा नव्हती, पण ताराच्या आग्रहामुळे ती शेवटी तयार झाली. ध्रुव, उठलास की नाही रे तू अजून? वहिनी आणि अंतराला आणायला जायचंय तुला. हा आई, आवरलंच आहे माझं. 5 मिनिटात निघतो. लवकर लवकर आवरून निघा, नाहीतर त्यांना वाट बघत बसावी लागेल. हो हो, जातो लगेच. त्याने पटापट त्याची अंघोळ आवरली आणि फास्ट कपडे अंगावर चढवत तो गाडीची चावी घेऊन पळतच रूम मधून निघाला. बाहेर येताच त्याने पटकन गाडी काढली आणि तो वेगाने स्टेशनकडे जायला निघाला. इकडे ट्रेन मध्ये बसलेली अंतरा शांतपणे खिडकीच्या बाहेर बघत होती. मला तर हे कळत नाहीये, या लोकांनी इतक्या तडकाफडकी लग्न का ठरवलं असेल. ताईंना तर विचारलं मी, पण त्या काहीच बोलल्या नाहीत. फक्त लग्नाला या इतकंच म्हणाल्या. पण अंतराच्या मनात मात्र दुसरेच विचार सुरू होते. अंतरा, हा काही म्हणालीस काही तू? अगं, इतक्या वेळची बडबड करते मी, लक्ष कुठे आहे तुझं? अगं, ते मी थोड्या दुसऱ्या विचारात होते. जाऊ दे, तसंही तुला सांगून काय उपयोग आहे? तुला पण कुठे काय माहितीये. घरी गेल्यावर ताईंनाच विचारते. बरं, ध्रुवला फोन केला होता मी, पोहोचतील ते, म्हणाले थोड्या वेळात येतो.
पण रागिनीच्या तोंडून ध्रुवचं नाव ऐकून अंतराच्या हृदयाचे ठोके मात्र किंचित वाढले. त्याला कितीही इग्नोर करायचं ठरवलं तरी शेवटी तिने त्याच्यावर मनापासून प्रेम केलं होतं. त्याला स्वतःचं सर्वस्व मानलं होतं. त्यामुळे इतक्या सहजासहजी तरी त्याला मनातून काढून टाकणं तिच्यासाठी सोपं नव्हतं. एक वेळ तो दूर असल्यावरती त्याला इग्नोर तरी करू शकत होती, पण समोरासमोर असताना एकमेकांना इग्नोर करायचं म्हणजे थोडं अवघडच जाणार होतं. नो अंतरा, यावेळी तुला कमजोर पडून चालणारच नाही. दाखवून दे त्याला की तो जरी तारा आत्याचा मुलगा असला तरी मी पण त्याच आत्याची भाची आहे. पुढच्या 15 मिनिटात त्यांची ट्रेन स्टेशनवर येऊन थांबली. तशा दोघीही बॅग्स घेऊन खाली उतरल्या. अंतरा, ध्रुवला फोन करून बघ बरं आले की नाही ते. आई, तू केला होतास ना ग त्याला फोन, मग येईल की तो. आपण बाहेर जाऊन उभं राहूया. अगं एकदा विचारून तरी बघ. जास्त उशीर होणार असेल तर आपण इथेच आत बसून थांबू ना. बाहेर कशाला शोभेच्या वस्तूसारखं उभं राहायचं. तसं वैतागून तिने फोन काढला, पण तिच्या फोनची बॅटरी डाऊन झाली होती. माझ्या फोनची बॅटरी संपली, तुझा फोन दे. तसं रागिनीने तिला फोन दिला. इकडे ध्रुव ऑलमोस्ट स्टेशन जवळ पोहोचलाच होता. फक्त 5 मिनिटांचं अंतर शिल्लक राहिलं होतं. अंतराने ध्रुवला फोन लावला. इकडे त्याच्या मोबाईलची रिंग वाजली तसं त्याने स्क्रीनकडे पाहिलं. पोचल्या वाटतं या दोघी. हॅलो मामी. मी अंतरा बोलते. कुठपर्यंत आलायस तू. पण अंतराने अरे तुरे केलेलं बघून आता त्याच्या बुवया नकळतपणे वर गेल्या. अंतरा नेहमीच त्याला अवजाव करून एकदम रिस्पेक्टफुली बोलायची. सक्षमला ती दादा आणि दर्शला सरळ त्याच्या नावाने बोलवायची. फक्त तो एकच असा होता ज्याला ती कायम अहोजाव करून बोलायची. पण आज तिने डायरेक्ट अरे तुरे केलेलं बघून त्यालाच थोडं वेगळं वाटलं. 5 मिनिटात पोहोचतोय मी. तिने पुढे काहीही न बोलता सरळ फोन कट करून टाकला. तशा त्याच्या भुवया जवळ आल्या. काय म्हणाले ग ते. 5 मिनिटात पोहोचतोय म्हणाला. चल आपण बाहेर जाऊन उभं राहूया. अंतराने रागिणीचा फोन पुन्हा तिच्या पर्समध्ये टाकला आणि हातातली बॅग ओढत ती पुढे निघाली. तशी रागिनी सुद्धा तिच्या पाठोपाठ चालू लागली. दोघी सुद्धा स्टेशनच्या बाहेर येऊन थांबल्या. तिकडे ध्रुव पण पोहोचला होता. त्याची गाडी तिच्या ओळखीची होती. त्या गाडीला स्टेशनच्या आवारात आलेलं बघून तिच्या हृदयाचे ठोके पुन्हा वाढले. कारण आता पुढील काही सेकंदातच पुन्हा एकदा तो तिच्या समोर असणार होता. खबरदार अंतरा, जर यावेळी त्याला बघून पाघळलीस तर. ध्रुवने गाडी एका बाजूला पार्क केली. तो खाली उतरला. खाली उतरताच त्याची नजर इकडे तिकडे त्या दोघींना शोधू लागली. ध्रुव, आम्ही इकडे आहोत. रागिनीने त्याला आवाज दिला तशी त्याची नजर त्या दिशेला गेली आणि फायनली त्या दोघी त्याच्या नजरेस पडल्या. पण जेव्हा त्याची नजर अंतरावर पडली तेव्हा मात्र त्याला थोडं आश्चर्य वाटलं. जेव्हा पण अंतरा कोल्हापूरला यायची
तेव्हा ती कायम सलवार सूट नाहीतर प्रॉपर इंडियन वेअर मध्ये असायची. पण आज तिने जीन्स टॉप घातला होता. तसं तर फोटोज वगैरे मध्ये त्याने तिला वेस्टर्न ड्रेसेस मध्ये पाहिलं होतं, पण प्रत्यक्षात कधीच ती असे ड्रेस घालून त्याच्या समोर आली नव्हती. त्यामुळे तिला रिअल मध्ये अशा ड्रेसमध्ये बघण्याची त्याची ही पहिलीच वेळ होती. तिच्यावर नजर ठेवतच तो हळूहळू दोघींच्या दिशेने जाऊ लागला. इकडे अंतराचं लक्ष जरी त्याच्यावर नसलं तरी तो आपल्याच दिशेने येतोय हे तिला जाणवत होतं. कितीही स्वतःला कंट्रोलमध्ये ठेवायचं म्हटलं तरी तिचं ते बंडखोर हृदय तिला न जुमानता जोर जोरात धडधडत होतं. हॅलो मामी, कशा आहात? हा, मी मजेत. आता तुम्ही इतक्या घाईघाईने निमंत्रण दिलं म्हटल्यावर आम्हाला पण घाईघाईनेच यावं लागलं. काय करणार, सगळ्या गोष्टी खूप घाईतच ठरल्या. एनिवेज, चला जाऊया आपण. ध्रुव त्यांच्या समोरची मोठी बॅग हातात घेणार तितक्यात अंतरा सुद्धा ती बॅग घेण्यासाठी खाली वाकली. दोघांनी एकाच वेळी त्या बॅगला पकडलं. पकडताना दोघांचाही हात एकमेकांच्या हाताला टच झाला. तसं त्यांनी नजर वर करून एकमेकांकडे पाहिलं आणि त्यांची नजर थेट एकमेकांच्या नजरेला जाऊन भिडली. मी घेते ती बॅग. नो, मी घेतो. त्याने तिच्या हातातली बॅग सरळ स्वतःजवळ घेतली. तसा लगेच तिने तिचा हात मागे घेतला. चला मामी. तशी रागिनी पुढे चालू लागली. ते दोघे पुढे जाताच अंतराने छातीवर हात ठेवला, कारण त्याच्या त्या छोट्याशा स्पर्शाने सुद्धा तिच्या हृदयाची धडधड अगदी इन्फिनिटी लेवलला जाऊन पोहोचली होती. मूर्ख अंतरा, कशाला बघितलंस त्याच्याकडे? सांगितलं होतं ना तुला त्याला इग्नोर करायचंय. पण नाही, तो समोर आला की तू तर पागलच होतेस. अंतराने वैतागून राहिलेली छोटी बॅग उचलली आणि तडातड पावलं टाकत त्याच्या मागे चालू लागली. ध्रुवने सगळ्या बॅग्स पाठीमागच्या डिक्कीत टाकल्या. रागिनी जाऊन पाठच्या सीटवर बसली. अगं, तू काय मागे बसतेस? ते काय ड्रायव्हर आहेत का आपले? जा पुढे त्यांच्या शेजारी जाऊन बस जा. आई, मी नाही जाणार आहे पुढे. आगाऊपणा करू नको संतरा, जा गुपचूप जाऊन पुढे बस. तसा वैतागून तिने उघडलेला तो दरवाजा पुन्हा बंद केला आणि पुढच्या सीटवर जाऊन बसली. इकडे ध्रुवने सुद्धा सगळ्या बॅग्स डिक्कीत टाकल्या आणि डिक्की बंद करून तो पुढे आला. पण ड्रायव्हिंग सीटवर बसताच जेव्हा त्याची नजर शेजारी गेली तसा मात्र तो पुन्हा तिच्याकडे बघतच राहिला. चलायचं का ध्रुव? रागिणीच्या आवाजावर त्याने तिच्यावरची नजर हटवली आणि सीट बेल्ट लावत कार सुरू केली. ते तिथून निघाले. त्याच्या डोळ्यांवर गॉगल असल्यामुळे तो नक्की कुठे बघतोय हे कुणालाही कळत नव्हतं. एरवी तिच्याकडे ढुंकूनही न बघणारा तो आज मात्र मध्ये मध्ये तिच्यावर तिरपी नजर टाकत होता. पण गाडीत बसल्यापासून तिने मात्र एकदाही त्याच्याकडे पाहिलं नव्हतं. ती शांतपणे खिडकीच्या बाहेर बघत होती. ध्रुव, तुझं रिजेक्शन जरा जास्तच मनावर घेतलेलं दिसतंय मॅडमने. अहो वरून डायरेक्ट अरे.
इतक्या लवकर तर सरडा पण त्याचा रंग बदलत नाही, जितक्या लवकर या मॅडम बदलल्यात. जरा एसी बंद करतोस? मला खिडकी ओपन करायची. अंतरा, त्यांना सवय असेल एसीची. अगं थोड्या वेळात पोहोचूच की आपण. कशाला त्यांना खिडकी ओपन करायला लावतेस? आई, आपण पाहुणे आहोत त्यांचे, त्यामुळे थोड्या दिवसांसाठी का होईना पण पाहुण्यांचा मान ठेवतीलच ना ते. तशा ध्रुवच्या भुवया वर केल्या. इतर वेळी त्याच्या पुढे तिचा धड आवाजही निघायचा नाही, आणि आज ती सरळ सरळ खुल्ले आम त्याला टोमणे मारत होती. अगं अंतरा, इट्स ओके मामी, आम्हाला पण सवय आहे बाहेरच्या हवेची. त्याने एसी बंद केला आणि खिडक्या ओपन केल्या. खिडकी ओपन होताच हवेची एक थंड झुळूक तिच्या चेहऱ्यावर येऊन आदळली. त्यासोबत तिचे केस सुद्धा वाऱ्याने उडू लागले. तिने चेहऱ्यावर आलेले केस कानामागे घेतले आणि स्माईल करत बाहेर बघू लागली. तुमच्या गाडीत म्युझिक सिस्टम नाहीये का? आहे ना, लावू का? तशी तिने हो मध्ये मान डोलवली. त्याने म्युझिक सिस्टम सुरू केली. तसं 90sच्या दशकातलं एक गाणं सुरू झालं. इतकी ओल्ड फॅशन गाणी ऐकतोस तू? FM सुरू झालाय मॅडम. आता FM वाल्यांना माहित नाही ना तुला नक्की कोणती कोणती गाणी आवडतात ते. नाहीतर त्यांनी तुझ्या प्लेलिस्ट नुसार गाणी लावली असती. इतका वेळ तिचे नखरे सहन करणारा तो शेवटी बोललाच. तशी ती बारीक नजर करून त्याच्याकडे बघू लागली. पाठीमागे असलेल्या रागिणीला मात्र लगेच हसू आलं. काय वाटतं तुम्हाला, अंतरा पुन्हा ध्रुव समोर वीक पडेल? अंतराचा हा बदललेला ॲटिट्यूड ध्रुववर काय इम्प्रेशन पाडेल?